श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसरे शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. नमस्कार मंडळी, ऋतुयोग वासुरेखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. शिवाला अत्यंत प्रिय असणारा असा श्रावण महिना आता लवकरच सुरू होतोय, तर त्या संदर्भातलीच मी माहिती देते. आपल्याला जे 4 सोमवार येणार आहेत त्या 4 सोमवारी काय शिवामूठ व्हायची आहे आणि ते केल्यामुळे आपल्याला कशाची प्राप्ती होणार आहे या संदर्भातला हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लक्षात घ्या, पहिल्या सोमवारी सकाळी लवकर उठून आपले रोजचे जे काही विधी आहेत, सकाळचे जे दैनंदिन कर्म आहेत ते आपल्याला आटोपून घ्यायचे आहेत. स्वच्छ व्हाईट कलरचे कपडे घालायचे आहेत. शिवाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना निश्चितपणे ओम नमः शिवाय हा जप आपल्याला म्हणायचा आहे. तर आपल्याला कशासाठी हे सोमवार करायचे आहेत? बरेच जण श्रावणी सोमवार उपवास वगैरे हे सगळं करत असतात, पण आपल्याला हे करण्यामागचं काय आपला उद्देश आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला काय प्राप्ती होणार आहे या संदर्भात आपण यात माहिती घेणार आहोत. तर लक्षात घ्या, दर सोमवारी आपल्याला ज्या काही शिवामूठ वाहणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळणार आहे, मानसिक शांतता मिळणार आहे, आरोग्य चांगलं मिळणार आहे आणि घरामध्ये सुखसमृद्धीचे वातावरण निर्माण होणार आहे. तर पहिला सोमवार आपला येत आहे 17 ऑगस्ट रोजी. तर त्या दिवशी आपल्याला शिवामूठमध्ये तांदूळ वाहायचे आहेत. तांदूळ वाहिल्यामुळे काय होणार आहे? आपल्या घरामध्ये अन्नधान्यामध्ये बरकत येणार आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला घरामध्ये धान्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. तर त्या दिवशी निश्चितपणे पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ व्हायची आहे. दुसरा सोमवार जो येणार आहे तो आहे साधारण 24 ऑगस्ट रोजी. तर त्या दिवशी आपल्याला तीळ वाहायचे आहेत. तीळ का वाहायचे आहे? तर आपल्या बॉडीमध्ये असणारे निगेटिव्ह थॉट्स जे काय आहेत ते कमी करण्याचे काम हे तीळ वाहिल्यामुळे आपलं होणार आहे. त्याचबरोबर आपण काही पापकर्म वगैरे केली असतील तर ती निश्चितपणे ह्याच्यामध्ये धुवून निघणार आहे. तर त्यावेळेला दुसऱ्या सोमवारी आपल्याला तीळ वाहायचे आहेत. तिसरा सोमवार 31 ऑगस्ट रोजी येत आहे आणि त्या दिवशी आपल्याला शिवामूठमध्ये अख्खे मूग व्हायचे आहेत. हो, अख्खे मूग का व्हायचे आहे? तर त्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? चांगलं उत्तम आरोग्य मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला मानसिक शांती, मानसिक स्थैर्य मिळणार आहे. त्यामुळे तिसरा सोमवार जो आहे त्यावेळेला आपल्याला मूग व्हायचे आहे. चौथा आणि शेवटचा सोमवार हा येत आहे 7 सप्टेंबर रोजी. तर त्यावेळेला आपल्याला गव्हाची शिवामूठ व्हायची आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला निश्चितपणे समृद्धी मिळणार आहे, सुख शांती मिळणार आहे आणि भरभराटसुद्धा मिळणार आहे, आर्थिक स्थैर्यसुद्धा मिळणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दर सोमवारी जसं जसं मी सांगितलं, मी चार्ट पण देत आहे, तो फॉलो करा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होणार आहे. कुणाला जर लग्नामध्ये अडथळे होत असतील, योग येत नसेल लग्नाचा, तर त्या मुलामुलींनी सुद्धा नक्की हे सोमवारी करावेत. रुद्राभिषेक करावा. रुद्राभिषेकासोबत महामृत्युंजयाचा जाप जो मंत्र आहे त्या मंत्राचा जापसुद्धा तुम्ही करू शकता. कोणी घरामध्ये आजारी व्यक्ती असेल किंवा कोणाला आरोग्याच्या सतत काही ना काही समस्या भेडसावत असतील तर त्यांनी निश्चितपणे महामृत्युंजय मंत्र जप केला किंवा रुद्राभिषेक केला तर त्यांना निश्चितपणे परिणाम चांगलाच दिसून येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा. अजून असे छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे. तर निश्चितपणे मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.